बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग बातमीनं करणार आहोत। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गटानं हालचाली आता वाढवलेल्या आहेत। ठाकरे गटाकडून आता सुप्रीम कोर्टात दाद मागण्यासाठी हालचालींना वेग आलाय। तर शिवसेना नेते अनिल परब तातडीनं दिल्लीला रवाना झालेत। दिल्ली येथील वरिष्ठ वकिलांशी चर्चा करून आज किंवा उद्या सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार असल्याची माहिती समोर येतेय। मात्र निकालाची प्रत अजूनही ठाकरे गटाला मिळालेली नाहीये आणि ही प्रत आज दुपारपर्यंत मिळण्याची शक्यता आहे। तर आत्ताची आपण या क्षणाची सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी पाहतोय। ठाकरे गट आता सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहेत। यासाठी अनिल परब दिल्लीला रवाना झालेले असून वरिष्ठ वकिलांशी चर्चा करणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला मिळाली आहे। निकालाची प्रत सुद्धा अद्याप ठाकरे गटाला मिळालेली नाहीये। दुपारपर्यंत ही प्रत मिळणार असल्याचं सांगण्यात येतंय। तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी जो निकाल दिलेला आहे त्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागण्यासाठी ठाकरे गटाच्या हालचाली आता वाढलेल्या आहेत। आम्ही सर्वोच्च न्यायालयात नक्की जाऊ आणि आम्हाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्हाला नक्कीच सत्य आणि न्याय याचा विजय झालाय हे या महाराष्ट्राला पाहता येईल याची आम्हाला खात्री आहे। मुभा आहे ना, त्याचा निकाल लागायच्या पूर्वी सांगायचे आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहोत, त्यात काय नवीन आहे? त्यांना मुभा आहे आणि यापूर्वी निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष ठरवला आहे आणि ऑलरेडी सुप्रीम कोर्टाने माननीय विधानसभा अध्यक्षांचे अधिकार हे या प्रकरणाचे आहेत यापूर्वी सांगितलं आहे। विधानमंडळाच्या अध्यक्षांना जे अधिकार आहेत त्यांनाच अधिकार आहेत। सुप्रीम कोर्टाचे अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे। त्यांना जाण्यापासून कोणी थांबवलं आहे? ते जाऊ दे, त्यांना जिथे जायचं तिथे।